वजन कमी होत नाहीये, पोटाचा घेर कमी होत नाहीये, पुष्कळ व्यायाम करून सुद्धा पोटाचा किंवा कमरेचा घेर तसाच आहे. चला, या ढेरीबद्दल किंवा बेली फॅट बद्दल त्याचं काय गौडबंगल आहे ते आज जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर अभिमान पवार, पोटविकार, लिव्हर विकार तज्ञ, तसेच ऍडव्हान्स्ड एंडोस्कोपिस्ट, गॅस्ट्रोकेअर क्लिनिक मिरज. तर वजन कमी करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आपल्याला माहिती आहेत, ज्यामध्ये किटो डाएट म्हणा किंवा इंटरमिटंट फास्टिंग आहे, बरेचसे उपवास करणं आणि एक्सरसाइज करणं, या सगळ्या पद्धती प्रत्येकाला लागू होतीलच असं नाही. एका व्यक्तीला किटो डाएट लागू होईल, एका व्यक्तीला इंटरमिटंट फास्टिंग लागू होईल. मग सर्व पद्धती ह्या एका माणसाला सूट होतील हे अजिबात नाही. एका व्यक्तीला या गोष्टीमुळे वजन कमी झालं तर दुसऱ्या व्यक्तीला त्याचा काहीच उपयोग होणार नाही असंही होऊ शकतं. बऱ्यापैकी सर्व अशा लोकांना पण बेली फॅट किंवा डेअरी किंवा पोटाचा किंवा कमरेचा घेर वाढलेला आहे हा कमी होणं खूप अवघड जातं. आणि हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि हे बेली फॅट किंवा जी चरबी आहे ही का महत्वाची आहे, यामागची काय कारणं आहेत आणि हे कमी करण्यासाठी आपण काय काय स्वतः करू शकतो याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर जेवढा कमरेचा घेर मोठा आहे तेवढाच त्याच प्रमाणात पोटाच्या आतली चरबी, म्हणजे त्याला मेडिकल लँग्वेज मध्ये विसरल फॅट म्हणतात, ही जास्त असते. विसरल फॅट म्हणजे काय? प्रत्येक ऑर्गन्स म्हणजे जे लिव्हर, किडनी, पॅनक्रियाज इत्यादी ऑर्गन्स आहेत याच्या भोवती हे चरबी जमा होते आणि त्याला विसरल फॅट म्हणतो. ज्या प्रमाणात कमरेचा घेर असतो त्याच्याच प्रपोर्शन मध्ये ही विसरल फॅट असतं. आणि या विसरल फॅटचं महत्व हे आहे कारण की हे विसरल फॅट बऱ्याचशा आजारांना निमंत्रण देतं. यामध्ये हार्ट डिसीज असतील, यकृताचे आजार असतील, किडनीचे आजार असतील, ब्लड शुगर वाढणे म्हणजे डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, इत्यादी आजारांचा समावेश होतो. आणि या सगळ्या आजारांना मिळून मेटाबॉलिक सिंड्रोम ही म्हटलं जातं, ज्यामध्ये शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, शरीरामधली शुगर वाढलेली असते, ब्लड प्रेशर जास्त असतं आणि याशिवाय कमरेचा घेर हा जास्त असतो. त्यामुळे पोटाचा घेर कमी करणं हे खूप महत्वाचं ठरतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोटाचे घेर कमी करण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो याबद्दल जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे पाणी किंवा हायड्रेशन ॲडिक्वेट ठेवणं. तर पाणी का महत्वाचं आहे? पाणी जास्त पिणे का महत्वाचं आहे? तर पाणी हा अतिशय महत्वाचा घटक असून प्रत्येक पचनाच्या प्रत्येक विघटनाला किंवा पचन संस्थेच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये पाण्याचं महत्व आहे. प्रत्येक प्रक्रियेसाठी पाण्याची आवश्यकता असते. तुम्ही व्यायाम केला किंवा तुम्ही हेल्दी फूड घेतलं, हेल्दी डाएट घेतला आणि पाण्याचं जर प्रमाण कमी असेल तर त्याचा तेवढा फारसा उपयोग होत नाही. मग फक्त पाणीच तर याशिवाय इतर लिक्विड्सही त्याचा यामध्ये समावेश होतो, ज्यामध्ये तुम्ही फळांचे ज्यूस असतील, ज्या फळांमध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं, याशिवाय ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी इत्यादींचा समावेश होतो. आणि हे लिक्विड्स घेऊन तुम्ही जर स्वतःला हायड्रेट ठेवलं तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आणि बेली फॅट रिड्यूस करण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच पाणी जास्त पिल्यामुळे पोटामध्ये जी कॅव्हिटी असते ती थोडीशी जठरातली कॅव्हिटी ऑक्युपाईड राहते, त्यामध्ये पाणी साठलं जातं आणि पुन्हा पुन्हा जेवण खाण्याचं किंवा जे फास्ट फूड खाण्याचे क्रेविंग्स असतात ते क्रेविंग्स ही कमी होऊ शकतात. शिवाय किडनी ज्याद्वारे शरीरातले जे कचरा असतो जो साफ केला जातो किडनीद्वारे, तर त्यालाही मदत होऊ शकते. त्यामुळे पाणी जास्त प्रमाणात पिणं हे ऍडवायझेबल आहे. दुसरा उपाय म्हणजे अति तेलकट, अति गोड पदार्थ टाळणे किंवा आणि मैद्याचे पदार्थ टाळणे. तर यामध्ये काय असतं की फॉर एक्झाम्पल जिलेबी, तर जिलेबी सारखे काही स्वीट्स जे पदार्थ आहेत जे मैद्यापासून बनलेले असतात, तेलामध्ये तळून काढलेले असतात आणि त्यात अतिशय जास्त प्रमाणात साखर असते. तर अशा पदार्थांपासून आपल्याला काय मिळतं तर फक्त चव मिळते, पण बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या अपायकारक असतात, ज्यामध्ये शरीरामध्ये एक्सेस शुगर गेली जाते, अति जास्त प्रमाणात फॅट गेलं जातं, याशिवाय मैदा हा शरीरामध्ये गेला जातो आणि यामुळे हे कॉम्बिनेशन अतिशय अपायकारक ठरतं आणि याला आपण स्लो पॉइझन म्हणतो. याचं काय होतं, हे जे फॅट किंवा जे साखर जी खाल्ली जाते याचं अल्टिमेटली आपल्याला तेवढी गरज नसते. शरीराला जेवढ्या साखरेची गरज आहे तेवढी साखर शरीर आपोआपच ऍब्सॉर्ब करून घेतं. पण त्यापेक्षा प्रमाणापेक्षा जास्त जी साखर असते किंवा चरबी असते तर या सगळ्याचं रूपांतरण फॅट मध्ये होतं किंवा चरबीमध्ये होतं आणि शेवटी ते साठवलं जातं. मग ते कमरेच्या बाजूला साठवलं जाईल किंवा विसरल फॅट मध्ये साठवलं जाईल, लिव्हर मध्ये साठवलं जाईल, किडनीमध्ये किंवा पॅनक्रियाज मध्ये साठवलं जाईल. आणि हे फॅट अतिशय अपायकारक असतं आणि या फॅटचं विघटन होऊन बरेचसे अपायकारक घटकही बनू शकतात. त्यामुळे ह्याला स्लो पॉइझन असं म्हणलं जातं आणि असे पदार्थ शक्यतो टाळले जातात.
तर ह्यात कोणते पदार्थ येतात? यामध्ये सर्व प्रकारच्या मिठाई येतील, चॉकलेट्स येतील, त्यानंतर कुकीज येतील, केक्स येतील, इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश. तिसरा उपाय म्हणजे प्रोटीन्स. तर प्रोटीनचं प्रमाण हे जास्त ठेवणं हे गरजेचं आहे. एस्पेशली जे स्थूल व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना कार्बोहायड्रेट्स आणि फॅटचं प्रमाण कमी ठेवून प्रोटीनचं प्रमाण जास्त घेतलं तर वजन कमी होण्यास किंवा बेली फॅट कमी होण्यास मदत होऊ शकते. तर प्रोटीन्स मध्ये आहारात प्रोटीन्स कोणते? तर जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यामध्ये कडधान्ये, डाळी, याशिवाय सोयाबीन, चवळी आणि पनीर हे सगळ्यात रिच सोर्स आहे. आणि मांसाहारी लोकांमध्ये चिकन, फिश आणि अंडी हे प्रोटीन्सचं खूप रिच सोर्स आहे. आणि प्रोटीन खाल्ल्यामुळे काय होतं की प्रोटीनचं विघटन होणं हे थोडं स्लो असतं आणि त्यामुळे शरीरामध्ये स्लोली ते ऍब्सॉर्ब होतं आणि त्यामुळे जे क्रेविंग्स येत असतात, म्हणजे सारखं काहीतरी खावं असं वाटत असतं, तर हे पोटात राहिल्यामुळे हे सारखं येणाऱ्या क्रेविंग्स आहेत हे कमी होऊन जातात. पुढचा घटक आहे फायबर. फायबर म्हणजे काय? तर तंतुमय पदार्थ, याला आपण फायबर म्हणतो. तर यातले सगळ्यात रिच सोर्स फायबरचा म्हणजे फळं आणि हिरव्या पालेभाज्या, ज्या आपल्याला रुटीन मध्ये इझिली अवेलेबल असतात आणि जे सगळ्यात जास्त दुर्लक्षित केलं जातं. तर फळं आणि पालेभाज्यांचं सेवन हे जेवणामध्ये अधिक असावं हे खूप रेकमेंडेड आहे. कारण काय? तर फळामध्ये फायबर सोबतच शुगर असते किंवा कॅलरीज असतात, पण ही शुगर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स नावाच्या घटकांच्या स्वरूपात असतात. याचा उपयोग काय? तर ही शुगर फळं खाल्ल्यामुळे अचानक साखर रक्तातली वाढत नाही. कॉम्प्लेक्स शुगर असल्यामुळे ती हळूहळू विघटित होते, हळूहळू करून रक्तामध्ये शोषली जाते आणि जेवढी गरज आहे त्या प्रमाणात ती शोषली जाते. याशिवाय याच्यामध्ये राहिलेला जो रेसिड्यू किंवा चोथा जो म्हणतो फळांचा, तर तो ऍब्सॉर्ब होत नाही. पण त्याचं मेन महत्व हे आहे की या चोथ्यामुळे पोट निरोगी राहण्यासाठी आणि पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी, तसेच शौचाला घट्ट न होण्यासाठी, ते नॉर्मल शौच व्हावं यासाठी या फायबरचा खूप मदत होतं. तसेच मोठ्या आतड्यामध्ये ह्या फायबरचं विघटन होऊन काही प्रमाणात एनर्जी सुद्धा निर्माण होते आणि त्यामुळे हे फायबरचं प्रमाण योग्य पद्धतीने फायबर्स खाणे हे खूप रेकमेंडेड आहे. पुढचा उपाय आहे की व्यसने. तर व्यसने पूर्णपणे टाळणे हा खूप महत्वाचा घटक असून या मध्ये सर्वात महत्वाचं व्यसन म्हणजे मद्यपान आणि धूम्रपान. तर मद्यपानामुळे काय होतं की मद्यपानामुळे जे अल्कोहोल असतं, ज्याला नॉर्मली इथाइल अल्कोहोल केमिकल लँग्वेज मध्ये म्हणतात, तर इथॅनॉल, याचं जे विघटन होऊन जे काही प्रक्रिया तयार होते आणि जे काही प्रोडक्ट्स तयार होतात हे खूप अपायकारक असतात आणि याचं रूपांतरण शेवटी पुन्हा चरबीमध्ये होतं आणि अशा रुग्णांना फॅटी लिव्हरची समस्या संभवते. आणि हे वेळेत जर त्यावरती निर्बंध नाही घातले तर या फॅटी लिव्हरचं रूपांतरण शेवटी लिव्हर सिरोसिस मध्ये होऊ शकतं. सोबतच अल्कोहोल सोबतच स्मोकिंग किंवा तंबाखू इत्यादी जी व्यसने आहेत, यामध्ये शरीरातल्या मेटाबॉलिक प्रोसेस किंवा पचन संस्थेच्या ज्या प्रक्रिया आहेत या बिघडतात. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरला याचं निमंत्रण मिळतं. त्यामध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर असेल, जठराचा असेल, स्वादुपिंडाचा असेल, पित्ताशयाचा असेल किंवा आतड्यांचा कॅन्सर असेल, सगळ्या आजारांचं निमंत्रण या अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे होऊ शकतं. त्यामुळे याचं प्रमाण टाळणं हे खूप गरजेचं आहे. आणखीन एक महत्वाचा उपाय म्हणजे जेवणामधलं मिठाचं प्रमाण कमी ठेवणं. तर मिठामुळे काय अपाय होतो की मीठ जे असतं हे पाणी पण शोषून घेतं. त्यामुळे एक्सेस जर जास्त प्रमाणात मीठ खाल्लं गेलं तर यामध्ये शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि ते एका लिमिटच्या बाहेर जाऊ शकते, ज्याच्यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणे, किडनीवरती ताण येणे, पायावरती सूज येणे आणि हार्टवरती ताण येणे. या सगळ्या गोष्टीमुळे ब्लोटिंग ही उद्भवू शकतं आणि त्यामुळे पोटाचं फुलनेस हा जाणवू शकतो. त्यामुळे आहारातलं मिठाचं प्रमाण सुद्धा कमी ठेवणं हे गरजेचं आहे. आणि जे प्रोसेस्ड फूड असतात, ज्याच्यामध्ये साठवलेले पदार्थ जे असतात, कॅन्ड फूड्स जे असतात, अशा पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं. तर असे पदार्थ टाळणे हे देखील महत्वाचं असतं. तर या काही घरगुती उपायामुळे आपल्याला पोटाचा घेर कमी करणं आणि त्याबरोबर इनडायरेक्टली विसरल फॅट कमी करणं हे आपण साधू शकतो. पण फक्त डाएट सोडून एक्सरसाइज सुद्धा खूप महत्वाचा आहे. नियमितपणे कॅलरी बर्न होण्यासाठीचे जे एक्सरसाइज असतात, ज्यामध्ये सर्वात कॉमन म्हणजे सायकलिंग, रनिंग, स्विमिंग याचा समावेश होतो. तर यासोबत हे डाएटरी चेंजेस हे केल्यामुळं विसरल फॅट कमी होण्यासाठी आणि किंबहुना जी ढेरी वाढलेली असते ती लवकर कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.